आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. चोपडा नगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत विरोधकांनी विविध विषयांवर तीव्र आक्षेप घेत गदारोळ घातल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणावर आज नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. सभेदरम्यान विरोधकांनी जाणून बुजून गोंधळ घालून कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. सभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आणि शहराच्या विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक असलेले सर्व विषय नियमानुसार मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला रमेश शिंदे, किशोर चौधरी, काँग्रेसचे गटनेते रमाकांत ठाकूर, अमोल पाटील यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या पत्रकार परिषदेमुळे चोपडा नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रतिनिधी मिलिंद सोनोने आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, चोपडा. 10 जुलै 2026 रोजी जी आपली सर्वसाधारण सभा झालेली होती, तर त्यात विरोधक नगरसेवकांनी जे पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर जे खोटे आरोप लावलेले होते, तर त्याच्याबद्दल आपण ही आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे. तर विधानसभा आचारसंहितेमुळे आपल्याला जे मीटिंगला लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपली मीटिंग 1.5 महिन्याने लेट झाली आणि 10 जुलै रोजी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये इतिवृत्त वाचन करत असताना सर्व विरोधक नगरसेवकांनी खूप गोंधळ घातला. आमच्या सर्व नगरसेवकांना तसेच मला अरेरावीची भाषा केली आणि त्यांनी खूपच मोठा गोंधळ उडवला. त्यामुळे आम्ही पुढचे विषय वाचून कायम केले आणि सर्व नगरसेवकांच्या बहुमताने आपण ते मंजूर केलेले आहेत. आणि मागील 4 जुलै रोजी जी आमची स्थायी समितीची जी सभा झालेली होती, त्यात विरोधकांनी 2 ते 40 या विषयांना विरोध केलेला आहे. तुम्ही हे बघू शकता त्यांचं ऑफिशियल लेटर. जर आपल्याला जनतेने, लोकांनी आपल्याला कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, तर हेच लोक जर विकास कामांना जर विरोध करत असतील तर म्हणजे काय न्याय देत आहेत हे जनतेला. आणि आम्ही जे चांगले कामं करत आहोत आपल्या चोपडा शहरासाठी, आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 6 महिन्यापासून तसेच त्यांचे जे शहरामध्ये वेगवेगळे विकास कामं सुरू आहेत